राधिका, मी चुकले. मी तुला खूप त्रास दिला. I'm really sorry. मी खूप बॅड आहे. मी खरंच खूप वाईट आहे. राधिका प्लीज, सॉरी प्लीज मला माफ कर. रडू नको. हो ऐक ऐक, इकडे इकडे, रडू नको. ये हे बघ शन्या, आठवतं ही फाईल कोणती? ही मी बनवलेली फाईल आहे. काय तुला म्हंटल ना श्रेयसने मला आणून दाखवली ती. ही इज अ नाईस गाय. मग त्यावेळेला तुला श्रेयस नाही का ग आठवला? राधिका नाही, त्याला तू आवडत होतीस म्हणून विचारते. आय न्यू बट ही वॉजंट माय टाइप. हे होते का तुझ्या टाइपचे? अगं तसं नाही, पण गॅरी ऍटलीस्ट डॅशिंग तरी होता. आणि मी तुला खरं सांगू का, मला माझा फायदा करून घ्यायचा होता. सो गॅरी बरोबर राहणं माझ्या फायद्याचं होतं. दॅट्स इट. ते स्वतःचा फायदा करून घेण्याच्या नादात तू त्यांच्यात कधी अडकली हे तुझं तुलाही कळलं नाही, बरोबर ना? हो यार ऍक्च्युली, पण तुला खरं सांगू का, माझ्या मनातही नव्हतं ग की मी गॅरीशी कधी लग्न बिग्न करेन. मीन्स ते जे यश मिळतं ना ते तात्पुरतं असतं. तो माणूस निघून गेला की त्याच्याबरोबर ते निघून जात. तसंच झालंय ना. पूर्वी हे तुझ्या बरोबर होते, तुझा फायदा करून घेतला, तुला वापरलं. आज ते मायाचा फायदा करून घेतात. ऑफिसला जाऊन हे पैसे दे आणि त्या बरोबरीनं माझं एक काम पण करायचंय तुला. काम? व्हॉट काम? कसलं काम? काही विशेष नाही, तिच्या केबिन मध्ये एक हे असेल, लाल पेनड्राईव्ह असेल, तेवढं घेऊन यायचं. दॅट्स इट. गॅरी म्हणजे मी चोरी करू असं तुझं म्हणणं आहे? नाही, आता तू चोरी बिरी, हे बघ तुला काय समजायचं ते समज, पण आपल्याला म्हणजे तुला हे काम करावं लागेल. त्यामुळे एकदा का तो पेनड्राईव्ह माझ्या हातात आला ना शनाया, की बघच पुढे काय होतंय ते. राधिकाच्या नावापुढचं सीईओचं पद तर जाईलच, पण मला ही प्रमोशन मिळण्यापासून कोणी नाही रोखू शकणार. बच्चा, अगं काय, मी कधीची वाट बघतोय तुझी. खोटं बोलू नकोस. तू माझी वाट नाही बघत आहेस, तू या पेनड्राईव्हची वाट बघतोस.
अगं नाही, तसं नाही बच्चा. तुझ्यावर म्हणजे एखादी जबाबदारी सोपवली तर तू ती व्यवस्थित पार पाडतेसच ना. आणि जनरली अशा प्रकारच्या कामात येस राधिका, यू आर ॲब्सोल्युटली राईट. अगं जर माया SB कंपनीची CEO झाली तर गॅरीला तिथे चांगली पोझिशन मिळणार होती. म्हणून दॅट्स वाय त्यांनी मला तुझ्या केबिन मधून पेनड्राईव्ह चोरायला लावली. म्हणजे तुझी CEO ची पोस्ट जाईल आणि मायाला तिथे CEO होता येईल. करेक्ट. हाच प्लॅन होता त्यांचा, पण तो सक्सेसफुल झाला नाही म्हणून त्यांनी दुसरा प्लॅन केला, माया आणि सौमित्रच्या फोटोचा. फोटोचा प्लॅन मीन्स सिक्रेट आहे हा. तू काळजी करू नकोस. मी कोणाला काही नाही सांगणार. आय स्वेअर ऑन माय मम्मा, मी कोणाला काहीच नाही सांगणार. प्लीज तू सांग. ठीक आहे. होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी सॅमी मला सोडायला माझ्या घरी आला होता. तेव्हाचे फोटोज आहेत हे. बघून घे. सी, मी फार काही करणार नाहीये. फक्त हे जे सगळे फोटोज आहेत ना, ते सोशल मीडियावर अपलोड करेन. आणि मग उद्या हेडलाईन असेल, गरीब बिचाऱ्या आणि हार्ड वर्किंग एम्प्लॉईवर SB कंपनीच्या मालकाच्याच मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मग आता मी काय करायला हवं? तू CEOच्या पोस्टचा राजीनामा दे आणि हे फोटोग्राफ्स घेऊन जा. आणि हे फोटो दाखवून आज माया मला ब्लॅकमेल करते. आणि म्हणूनच तिने मला सांगितलं की SB ग्रुप ऑफ कंपनीच्या CEO पदाचा तू राजीनामा दे. आणि इतकंच नाही तर CEO पदाचा राजीनामा दिल्यानंतर SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये राधिका मसाले मर्ज. दॅट्स वाय आय हेट दॅट विच, दॅट माया. शन्या, अगं आत्ता आपण बोललो ना की असं कोणाला शिव्या शब्द द्यायच्या नाहीत म्हणून. अरे यार सॉरी ना यार राधिका. मी राधिका नाही आहे ना, मी शना आहे. माझ्यात चेंजेस व्हायला थोडा वेळ लागतो. तेही बरोबरच आहे म्हणा. पण शन्या, मायाला वाईट बोलून काही उपयोग नाही. कारण ती त्याच नौकेत आहे ज्या नौकेत आपण होतो. आणि एक ना एक दिवस गुरुना ती नाव बुडवणार असाच प्लॅन असणार त्यांचा. आणि त्यासाठी ते मायाचा वापर करून घेत आहेत. पण हे सगळं होण्याच्या आधी आपल्याला त्यांचे मनसुबे हाणून पाडायचे. राधिका, व्हॉट डू यू मीन बाय मनसुबे? म्हणजे प्लॅन. ओ ओके. पण मग आता कसं? हे बघ, हे सगळं माझ्या एकटीच्याने होणार नाहीये. म्हणून मला तुझी गरज आहे. अरे राधिका, मी कायम तुझ्या बरोबर आहे. आजपासून मी दुसऱ्या कोणाचंही ऐकणार नाही, ना मम्माचं ना गॅरीचं. मी फक्त तुझं ऐकणार आहे राधिका. गुड. पण आपण दोघी जणी भेटलो होतो आणि गुरुनाथच्या विरोधात काही प्लॅन करतोय हे कुणालाही कळणार नाही. ट्रस्ट मी ऑन दिस प्लीज. एकदा विश्वास ठेव माझ्यावर. ठीक आहे. पण मग आता काय करायचं आपण? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मायाला आपल्या बाजूने कसं करता येईल याचा आपण विचार करूया. आय डोंट थिंक सो राधिका. माया आपल्या साईडने होऊच शकत नाही. रादर गॅरी तसं होऊच देणार नाही. अगं तो खूप हुशार आहे. हो, पण तीच तर त्यांची कमजोरी आहे ना. शन्या, जेव्हा समोरच्या माणसाला वाटतं ना की ही व्यक्ती हुशार आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःलाच असं वाटतं की आपण हुशार आहोत तेव्हा समजावं त्याचा वाईट काळ सुरू झाला. स्त्रियांना मूर्ख समजणाऱ्या, स्वतःच्या फायद्यासाठी स्त्रीचा वापर करून घेणाऱ्या, त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या, त्यांच्या प्रेमाचा अपमान करणाऱ्या गुरुनाथ सारख्या पुरुषांना ना आता धडा शिकवला पाहिजे की कुठल्याही स्त्रीला फसवताना ते 100 वेळा विचार करतो. गुरुनाथ सुभेदार, बास आता तुमच्याशी लढायला मी एकटी नाहीये, तर आम्ही दोघी आहोत. आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या तुमच्या पापांची शिक्षा तुम्हाला नक्की मिळणार. येस, दोघी मिळून वाट लावूया गॅरीची.
शनू शनू बेबी तू कशी आहेस? हा, राधिकाने कुठे नेलं होतं तुला? काय काय केलं सांग सांग. आर यू ऑल राईट? मम्मा कूल डाऊन. मी आलीये, रिलॅक्स. एवढं टेन्शन घेऊ नकोस. अरे पण तिने कुठे नेलं होतं तुला? हो मी सांगते तुला. तू रिलॅक्स हो. आणि ते इम्पॉर्टंट नाहीये. मग काय इम्पॉर्टंट आहे? गॅरी मीन्स काही नाही. गॅरी कुठे आहे? तो आला नाही का अजून? गॅरी माहित नाही ग कुठे आहे, पण तो इडियट केड्या येऊन गेला. त्याला तर ना मी सोडणारच नाहीये. का? काय केलं त्यांनी? अगं तो ते बंदूक बाबा तोच होता केड्या, आणि तो आपल्याकडे पैसे लुटून घेऊन गेला. ओ माय गॉड मम्मा, मी तुला सांगत होते ना की तो केड्यासारखा दिसतोय, पण नाही, तू म्हणलीस की केड्याचे सगळे मित्र सेमच दिसतात. तेच ना, पण त्याला माहित नाहीये तो कोणाला नडलाय. मी त्याला सोडणार नाही अशी. जाऊ दे यार मम्मा, केड्याची पण काय चूक आहे? अगं तू काय, मी काय, किंवा केड्या काय, आपण सगळे पैशासाठी करतो ना. पण गॅरी हे सगळं कशासाठी करतो? गॅरी कुठे आला मध्येच? मम्मा, गॅरी आपल्याशी जे वागतोय ना ते इतकं वाईट आहे. इट्स ड्रेडफुल. वाईट मीन्स? अगं मी जाऊ दे. द थिंग इज, जसं तू केड्याला लेसन टीच करणार आहेस तसं मी पण गॅरीला कसा वठणीवर आणते बघतो. एक मिनिट शनू बेबी, आर यू सिरियस? मला तुला इतकं सिरियस बघायची सवय नाहीये, त्यामुळे जरा विश्वास ठेवायला जरा कठीण जात आहे. म्हणजे मला काळजी वाटायला लागली आहे. मला काहीच कळत नाहीये. काय ना मम्मा, माझ्या ह्या सगळ्या सिलीनेसमध्ये, स्टुपिडिटीमध्ये ना मी ना ब्लाइंड झाले होते असं वाटतंय मला काही दिसतच नव्हतं. आज राधिकाने माझे आईज ओपन केले. तिच्यामुळे मला कळलं की गॅरी किती वाईट आहे. मीन्स राधिकाने डोळे उघडले माझे मम्मा. तिने मला सरळ सरळ सगळं सांगितलं ग. राधा, काय आज दिवसभर खूप धावपळ झाली असेल ना तुझी? हो, खूप कामं होती ना, लागून कामं होती, त्यामुळे जरा थकले. हरकत नाही, थकली असशील ना, म्हणून कॉफी आणली तुझ्यासाठी. घे. थँक्यू. नाही, थकले होते मी, पण तू इतकी प्रेमानं चौकशी केली ना, सगळा थकवा गेलाय. हे जनरली मी बोलतो, आता तू का बोलतेस हे? अरे नुसतं बोलत नाहीये, पॅक सांगते मी तुला. बरं मला सांग, झाली सगळी काम? अर्थात तू मला काम सांगितलंय आणि मी करणार नाही असं होईल का? सगळं तू सांगितल्याप्रमाणे केलं. ऑफिसला गेलो, गुरुला सांगितलं जरा बाजूला बस, आणि तू सांगितलंयस तसं सगळं मायाशी बोललो. काय म्हणाली ती? असं म्हणाली नाही काही विशेष, पण तिच्या रिॲक्शन वरून असं वाटत होतं की मी जे काही बोललोय त्याचा परिणाम झालाय तिच्या. म्हणजे सुरुवात तरी चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही. अर्थात. आणि तुझ्या इथे काय झालं? काय नाही, भेटले शन्याला. तिला मी माझ्या पद्धतीने सगळं समजावून सांगितलं. बघूया आता सगळ्या गोष्टी जर ठरल्याप्रमाणे घडल्या ना, तर यांना धडा शिकवायला फार वेळ लागणार नाही. राधा, गुरुला धडा शिकवायची वाट कशाला बघायची आपण? तू म्हणत असशील तर आता घरी जातो आणि विचारतो ना डायरेक्ट. नाही, हे असं आतताईपणे काही करायचं नाही. आतापर्यंत समोरासमोर लढत असताना मी नेहमीच यांना हरवलं. त्यांना आता वाटत असेल यावेळेस तरी मी जिंकेन, म्हणून हा छुपा मार्ग आहे. पण नाही, मी पण आता ठरवलं, त्यांना जशास तसं उत्तर द्यायचं. त्यांनाही कळायला हवं ना की लढाईची सुरुवात जरी त्यांनी केली तरी शेवट मीच करणार. हे 2 आणि 2 हे तुझे 4000. कसले पैसे? मी कधी दिले होते तुला? नाही, तू नव्हते दिले काही. ते तर मी बंदूक बाबा म्हणून गेलो होतो ना, त्याची दक्षिणा घेऊन आलो होतो. बंदूक बाबा? अरे काय झालं माहितीये का, ती शनायाची मम्मा सायलेंट झोन मध्ये गेली होती की नाही, तर तिला हॉर्न ओके प्लीज करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. मी म्हटलं अशी प्रेमाने मदत करायला गेलो तर हे लोक विचारणार नाही कापूस केवढ्याला, म्हणून मग मी ठरवलं की बंदूक बाबा म्हणून जाऊया. आणि घाबरवलं. अरे काय सांगतो तुला, एवढी घाबरली मम्मा की तिचा आवाजच परत आला. आणि मग त्यांच्याकडे पैसे घेऊन आलो मी. तू पण ना काय करत असतो ना मला कळत नाही. पण एक मिनिट, हे पैसे माझेच आहेत हे कसं कळलं तुला? कसं कळलं? अरे सोपं आहे.
त्या दोघी भुक्कड, त्यांच्याकडे कुठून येणारे पैसे त्यांनी तुझ्याच खिशातून ढापले असणार, मला माहित होतं. म्हटलं चला गुरुचे पैसे, आपल्या मित्राचे पैसे आहेत ते परत द्यावे, म्हणून मी इमानदारीने तुला परत दिले. वा वा किड्या, म्हणजे मी काय म्हणतो, तू ऍक्टिंग मध्ये वगैरे का नाही ट्राय करत रे? काय सांगतो? मस्त करतोस तू. अरे मी ट्राय करणारच होतो. नाही करच, कारण एवढी ऍक्टिंग करतोयस ना. पण किड्या मला काय माहिती नाही का, तुला काय आज ओळखतोय मी. तू स्वतःला जेवढं ओळखत नसशील ना, तेवढं मी तुला ओळखतो आता. त्यामुळे तुझं नक्कीच बिंग फुटत असणार, नाही तर प्लॅन एक्सपोज होत असणार, म्हणून ही सगळी सारवा करतोयस ना. नाही नाही भाई, अरे एवढा इज्जतचा भाजीपाला नको करू माझ्या. ठीक आहे ठेव तुला. मी ठेवू? काय सांगतोस? मला माहित होतं माझ्या प्रामाणिकपणावर खुश होऊन तू मला बक्षीस म्हणून हे देशील. मित्र असावा तसा दिलदार. ठीक आहे. नाही मी दिलदारी की नाही मला माहिती नाही किड्या, पण आता लकी आणि सक्सेसफुल लवकरच ठरणार आहे. आता लवकरच SB कंपनीची नवीन CEO माया होणार आहे राधिकाला बाजूला करून, आणि राधिका मसालेचा मालक गुरुनाथ सुभेदार होणार आहे. मग काय हे असले छोट्या मोठ्या अमाऊंट्स नाही, पैशांचा पाऊसच पडायला सुरुवात होईल की नाही बघ तू. ये पैसा, ये पैसा, हो पैसा. तू पण. कुठलीच गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवणार. हो, मी नाही कधीच खोटं बोलणार आणि लपवणारही नाही काही. म्हणून तर ना यार, म्हणून तर आपली मैत्री आहे ना. हा, मैत्री मधली ट्रान्सपरन्सी म्हणतात ती ह्यालाच. म्हणजे आता जर मी तुला विचारलं की तुझा अफेअर चालू आहे का ग माया, तर लगेच खरं सांगशील ना तू. तू मला चांगलं ओळखतोस राईट. मी कधी कोणाच्या प्रेमात वगैरे पडेन असं वाटतं का तुला? मी तुला चांगलं ओळखतो इथपर्यंत बरोबर आहे, पुढचं नाही पटलेलं मला. इनफॅक्ट म्हणूनच नाही पटलंय मला. खरंच तसं काही नाहीये. नसेल, आता तू एवढं सांगतेस तर नसेल. आणि जर का काही असेल तर सगळ्यात आधी तू मलाच सांगणार ना. आफ्टर ऑल आय एम युअर बेस्ट फ्रेंड, राईट? बोल राधिका. माया, मला तुला भेटायचंय. का? मला तुला भेटायचंय. पण का? ते भेटल्यानंतर सुद्धा बोलता येईल ना. सी राधिका, तुला भेटून तुझ्याशी बोलून त्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ना तू पेपर्स रेडी केलेस का ते सांग, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही, त्या पेपर्सच्या संदर्भातच भेटायचंय तुला. काय पेपर्स जितके महत्वाचे आहेत ना, तितकंच भेटणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. या ठीक आहे, कुठे भेटायचं तेवढं सांग. मी तुझ्या घरी येते. माझ्या घरी? हा, का काही प्रॉब्लेम आहे का तुझ्या घरी भेटायला? नाही, नॉट ॲज सच. म्हणजे प्रॉब्लेम तरी काही नाहीये. हा, मग येते मी. या ओके, सी यू.